आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी संदर्भात माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांची पत्रकार परिषद उद्या 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथं आयोजित करण्यात आली आहे. चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक उद्यापासून सुरू होईल. येत्या शुक्रवारी बैठक संपल्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील. याआधीच्या 2 आढाव्यांमध्ये व्याजदरात बदल झालेला नाही. यावेळी 0.5% कपात होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात व्यक्त होत आहे. आज नागपूर येथे कमाल तापमान 29.2 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 12.4 डिग्री सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 12.2 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.